नक्कीच अनुभवी व्यक्तींबरोबर मी उमेदवारी करत आहे. प्रभागाचा विकास तर त्यांनी केलाच आहे, पण अजून प्रभाग कसा स्मार्ट करता येईल याच्यावर आम्ही नक्की भर देणार आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे, पण असं वाटत नाही की मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहे. एकदम पक्षाने मला जे 2 ज्येष्ठ माझ्यासोबत दिले आहे आणि आम्ही दोघी नवीन आहोत, तर असं वाटतं की एकदम घरचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. चा रिस्पॉन्स अतिशय छान आहे. गेल्या 25 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना नागरिकांचे आम्ही एकमत झालेलो आहेत. नागरिकांच्या समस्या या वारंवार व्यवस्थित सोडवल्या जातात. त्यामुळे नागरिकांचा अतिशय उत्साह असून नागरिकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. नाही, आम्हाला लोकांना जी भावना होती की सगळ्यांनी संयुक्तपणे प्रचार करावा, तीच भावना आम्ही ठेवून आम्ही प्रचार चालू केलेला आहे. नमस्कार. आज आम्ही प्रभागामध्ये आमची दुसरी प्रचार रॅली आहे आज. तर कालच आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या प्रसंगीही आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या कार्यक्रमाला होते. त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. तसेच आमच्या प्रभागामध्ये गेली कित्येक वर्ष या प्रभागाचं नेतृत्व करणारे 2 ज्येष्ठ नगरसेवक आमच्या सोबत आहेत. पवार साहेब असतील, भानसी मॅडम असतील. आम्ही दोन्ही तर नवीनच आहे. माझे पती गणेशजी गीते यांनी या प्रभागामध्ये 5 वर्ष नगरसेवक म्हणून आणि 2 वर्ष स्थायी समितीचे सभापतीपदी काम केलेलं आहे. या नाशिक शहराचा विकास केलेला आहे, त्याचबरोबर या प्रभागाचाही विकास केलेला आहे. 2 ज्येष्ठ नगरसेवक आम्हाला त्यांची चांगली साथ आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली येणाऱ्या 5 वर्षात आम्ही काम करणार आहोत. आम्हाला प्रचंड जनतेचा प्रतिसाद आहे. येणाऱ्या 15 जानेवारीला माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी विनंती करते की कमळासमोरील बटन दाबून आम्ही 4ही उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. होत आहेत, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? मतदारांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे आणि आम्ही नेहमी मतदारांची सलग जरी 4 वर्ष प्रशासकीय असताना सुद्धा आम्ही मतदारांची प्रत्येकाकडे जाऊन ज्या असतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महापौर पदाचा अनुभव आहे. सगळ्या 5 वेळा निवडून आल्याचा आहे, पण फक्त आम्ही जमिनीवर राहून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचतो, हे सगळ्यात आमचं महत्वाचं आहे. नागरिकांना ते खूप आवडतं आमचं. प्रचार करताना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे याच्या भाजपासाठी. कारण गेल्या 25 वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक हा ओळखला जातो. यामधले सगळ्यात श्रेष्ठ आणि जुने जे आपले उमेदवार आहेत, अरुण पवार काका आणि भानसे मॅडम, या दोघांनीही प्रभाग क्रमांक 1चा खूप चांगल्या प्रकारे सर्वांगीण विकास केलेला आहे. आता त्याच्याबरोबर तंत्रज्ञानाबरोबर माहितीबरोबर जसं तंत्रज्ञानाची सांगड लागते, तसंच जुन्या उमेदवारांनाही आता नवीन उमेदवारी आल्या. आपल्या दीपालीताई आणि रुपालीताई ह्या दोघीही खूप छान भाजपाने उमेदवार दिलेले आहेत. या 4ही ज्या उमेदवार आहेत, या 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 1मध्ये BJPमधनं भरघोस मतांनी निवडून येणारच आहेत, हे आपल्याला लक्षात येईल. धन्यवाद. तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1 हा भाजपचा 1997 पासूनचा बालेकिल्ला आहे. आम्ही ज्या ज्या घरी जातोय, ज्या ज्या लोकांना भेटतोय, आम्हाला सगळ्यांचाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. कारण की जे जुने 2 नगरसेवक आहे, भानसे मॅडम आणि पवार काका, यांनी कामं इतक्या चांगल्या प्रकारे केलेले, तर लोकांना ज्या मूलभूत गोष्टींची जी गरज असते ते त्यांनी सातत्याने त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या गोष्टी पूर्ण करून घेतलेल्या आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे. काही अडचण नाही. एकदम म्हणजे जे 2 जुने नगरसेवक आहे त्यांना तर एकदम म्हणजे वन साईड चालणार आहे ते. आणि जे नवीन 2 नगरसेवक आहे, रुपालीताई ननावरे, त्याच्यानंतर दीपालीताई आणि आपले भानसे मॅडम आणि पवार काका, काय अडचण नाही येणार. एकदम व्यवस्थित वन साईड चालणार आहे आणि भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे चांगलेच मतांनी निवडून येणार आहे.